हे आहे हळद. शेतामध्ये हळद लावली होती आणि मिरच्या, गावरान टमाटे लावलेले आहे. समोर तिकडे हिरव्या कलरच दिसत आहे ते ज्वारी आणि मका आहे. आणि हे जे मोकळी जागा दिसत आहे त्या जागेमध्ये शेंगदाणे म्हणजे फल्ली लावली आहे. आणि मी जे खात आहो ते हरभरा आहे. आणि हे हरभरा मयूर उमरेच्या वावरातून चोरून आणलेला आहे. आणि तिकडे पहा, ऋषभ जे खात आहे त्याला हरभरा म्हणतात. समोर तिकडे दूर एक वाळटूळ चालू आहे. वाळटूळ म्हणजे वाऱ्याचा एक भवंडर. आणि ते वाळटूळ आता आपल्याकडे येणार आहे. जेव्हा आपल्याकडे येईल परत मी तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या वाळटूळमध्ये झाडाचे पडलेले सर्व पानं उडत आहेत. आपल्या जवळ आल्यावर आपल्याला पण थोडा दूर राहावं लागेल. वाळटूळमध्ये झाडाचे पडलेले सर्व पान गोल गोल फिरत आहे. तुम्हाला दिसत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ती वाळटूळ आता आपल्या जवळ आलेली आहे. आणि पहा किती झाड हलत आहे. पाण्याची बॉटल सुद्धा उडून गेली. हे हवा थांबल्यानंतर आता आपण घराकडे जाऊ. आणि घराकडे जाताना तुम्हाला मी सांगतो, आपण जे शेतामध्ये पिकवले आहे ते फक्त आपण पाण्याच्या भरोशावर आहे. आणि आता उन्हाळा चालू झालाय. धरणातून पाणी आल्याशिवाय आपण या सर्व गोष्टी पिकवू शकत नाही. आणि पाणी अडवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. साहेबाला दाखवतो ना दिग्रसवाल्या. चले म्हणतो आमचं निकाल नाला आटून गेला, लवकर पाणी सोड तू. पाणी जर लवकर सोडलं तेव्हा आमच्या फल्लीले, मुंगाले, तिळाले कामी येते. नाला पूर्ण आटलेला आहे. आणि आम्ही हे अशी इथं दगडाची बांध टाकलेली आहे. आणि हे बांध, हे नाला इकडं कोड्डा.